Good evening, students. Today is Saturday, the 19th of December 2000, 2020. Let's continue our last lesson, news analysis. In our last lesson, we have learned about two news. The first was about informative news. The second one was the news from entertainment field. We read about Bollywood news. Today we are going to read about news number C and news number D. First of all, news C. आपण पाहिलं की बातम्या ज्या आहेत त्या विविध क्षेत्रातल्या आणि विविध प्रकारच्या असतात. सम न्यूज आर गुड न्यूज, बॅड न्यूज, इंटरेस्टिंग न्यूज, बोरिंग न्यूज, पॉलिटिकल न्यूज, कल्चरल न्यूज, स्पोर्ट्स न्यूज, सो मेनी व्हरायटी ऑफ न्यूज, रिलायबल न्यूज, अनरिलायबल न्यूज. या प्रकारच्या विविध प्रकारच्या बातम्या आपण दररोज बातमीपत्रातून टी व्हीवरून, रेडिओवरून किंवा न्यूजपेपरमधून आपण पाहत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. अशीच एक न्यूज आपल्यासमोर येते. अँड दिस न्यूज इज an alarming news. The news C is an alarming news in which where we are told about the danger we will face in coming future. आता जे मी बातमी वाचणार आहे त्या बातमीचा प्रकार आपल्याला म्हणता येईल की अलार्मिंग न्यूज. अलार्मिंग न्यूज म्हणजे लोकांना जागं करून सोडणारी बातमी, लोकांना सावध करणारी बातमी. अलार्म देणारी म्हणजे धोक्याची सूचना देणारी अशी ही बातमी आहे. आणि धोका कसला तर इनकमिंग फ्युचर म्हणजे जे येऊ घातलेला जो भविष्य काळ आहे त्या भविष्यामध्ये आपल्या पृथ्वीवर नव्हे संपूर्ण मानवजातीवर येणाऱ्या धोक्याची घंटा वाजवणारी, धोक्याची सूचना देणारी अशी ही अलार्मिंग न्यूज आहे. म्हणजे ह्या बातमीचा टाईप आपण अलार्मिंग न्यूज म्हणून करू शकतो. लेट्स रीड अबाउट द हेडलाईन अँड देन द न्यूज इन डिटेल. न्यूज लक्ष देऊन ऐका. आय होप दॅट यू आर कीपिंग युअर बुक्स ओपन, पेज नंबर 71. मी वाचत असताना while I am reading the lesson, you have to keep your pen with you. Why? All of you know that. To dictate the new words, their meanings write in your textbook. Because when you will read this lesson again for the exam and for revision, you should understand the meanings of new words. So please keep your pen in your hand and write the new words. आता मी बातमी वाचते आणि तुम्हाला मागच्या वेळच्याप्रमाणे त्या बातमीचं ट्रान्सलेशन करायचं आहे. राईट फ्रॉम द हेडलाईन, ठळक बातमीपासून ते न्यूज इन डिटेल जी आहे त्या संपूर्ण बातमीच्या मथळ्यापासून ते पूर्ण न्यूजचं तुम्हाला मराठीतून ट्रान्सलेशन करायचं आहे. ते झालं की तुम्हाला त्या न्यूजच्या बाजूला असणारे प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत होमवर्क म्हणून. सो लक्ष देऊन या बातमीचं ट्रान्सलेशन पण ऐका, अर्थ ऐका, नवीन वर्ड्स जे आले त्यांचा परिचय करून घ्या. न्यूज सी. मोस्ट डेंजरस टाईम in history. London. The famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic diseases. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars. But right now,
We have only one planet and we need to work together to protect it. Hawking wrote recently in the Guardian newspaper. मी आत्ताच ही बातमी वाचली. तुमच्या लक्षात आलं असेल की बातमी नुसती ऐकून नाही चालणार, तर त्या बातमीचा अर्थसुद्धा तुम्हाला कळला पाहिजे. मी आधी सांगितल्याप्रमाणे दिस इज अन अलार्मिंग न्यूज. या न्यूजमध्ये कोपऱ्यात लेफ्ट हँड कॉर्नरमध्ये एक फोटो दिसतो आहे. तुम्हाला सगळ्यांना परिचित असतील. ते जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आहेत, ज्यांचं नाव आहे, फिजिक्सचे प्रोफेसर, जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे स्टीफन हॉकिंग. गेल्याच वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. स्टीफन हॉकिंग हे एक खूपच महान असं व्यक्तिमत्व आहे. आणि बाळांनो, ही माझी क्लिप पाहून झाल्यानंतर मी स्टीफन हॉकिंग्सविषयी त्यांची माहिती देणारी एक छोटीशी क्लिप तुम्हाला पाठवणार आहे. अर्थातच ती क्लिप मराठी किंवा हिंदीतून आहे मला वाटतं. मी इंग्लिशमधून मुद्दामच निवडली नाही, कारण तुम्हाला त्यांची पूर्णपणे माहिती कळावी. तर तीसुद्धा तुम्ही आवर्जून पहा की स्टीफन हॉकिंग कोण होते आणि खूप मोठ्या अशा शारीरिक व्याधींशी झुंजत असताना पण त्यांनी आपलं आयुष्य तर काही दिवसांवरच आलेलं आहे. आणि मग जर हे आयुष्य काही दिवसांवर आलं आहे, ते जे काही दिवसांचं जे आयुष्य आहे त्याचा उपयोग संपूर्ण मानवजातीसाठी कसा करता येईल, जे काही आपल्या आयुष्याचे दिवस आहेत त्याचा त्याने विचार केला. म्हणजे स्वतःसाठी न विचार करता ही थिंक अबाउट ऑल द मॅनकाइंड, ही थिंक अबाउट द अर्थ, ही थिंक अबाउट द प्लॅनेट, ही थिंक अबाउट द people who live on this planet and he worked for them. आणि त्यांनी आयुष्यभर त्यासाठीच काम केलेलं आहे. अर्थातच अशी लोकं खूपच कमी असतात या जगामध्ये की जे स्वतःचं आयुष्य खूप कमी आहे हे माहीत असूनसुद्धा मौज मजेत ते न घालवता संपूर्ण मानवजातीसाठी त्याचा वापर करतात. अशाच या महान शास्त्रज्ञाविषयी मी जी क्लिप पाठवणार आहे ती तुम्ही ऐकायचीच आहे, नंतर पाहायची आहे. त्यांचे फोटोग्राफ्स तुम्हाला दिसतील. ते चालताना बोलताना असे प्रत्यक्षात दिसतील. सो आता आपण आपल्या बातमीकडे वळूया. मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री, इतिहासातील महाभयंकर असा काळ, खूप डेंजरस असलेला काळ. ही बातमी आहे लंडनमधून आलेली. लंडन, द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न दॅट मॅनकाइंड. वॉर्न करणे म्हणजे काय, वॉर्निंग देणे म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी ताकीद दिली किंवा त्यांनी सूचना दिली. भौतिकशास्त्राचे महान शास्त्रज्ञ, महान वैज्ञानिक, प्रोफेसर जे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत पण होते, या महान प्रोफेसरनी या संपूर्ण मॅनकाइंडला, मॅनकाइंड मीन्स ऑल ह्युमन बीइंग्स, mankind means all people, all human who live on the earth. मराठीत आपण त्याला मानवजात म्हणूया, मॅनकाइंडला. तर संपूर्ण मानवजातीला त्यांनी सूचना दिलेली आहे. ती काय आहे? वॉर्न दॅट द मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम इन इट्स हिस्ट्री टुडे. त्यांनी संपूर्ण मानवजातीला अशी सूचना दिलेली आहे की सध्या माणूस हा त्या माणसाच्या मानवी इतिहासातल्या सगळ्यात महाभयंकर अशा काळाला, अशा संकट काळाला तोंड देत आहे, त्याचा तो सामना करत आहे, असं त्यांनी वॉर्निंग दिली. आता हा डेंजरस काळ कुठला? ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस लाईक क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिझिजेस. मग सध्याचा जो माणूस आहे तो असा का बरं त्यांनी अशी सूचना दिली, का बरं अशी ताकीद दिली की माणूस जात ही खूप महाभयंकर काळातून सध्या चाललेली आहे किंवा अतिशय खडतर अशा काळातून चाललेली आहे. कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार प्रोफेसर स्टीफन हॉकिंग्स म्हणतात की ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग, आजचं जे जग आहे, वर्ल्ड मीन्स दी अर्थ, संपूर्ण पृथ्वी, ही कशाला फेसिंग करते आहे, कशाला तोंड देते आहे, कशाचा सामना करते आहे. फेसिंग करणे म्हणजे काय? तोंड देणे, सामना करणे. तर अशी काही
अशा काही संकट आहेत संपूर्ण मानवजातीवर, संपूर्ण पृथ्वीवासियांवर, जे अगदी या संपूर्ण पृथ्वीवर वावरणारे संपूर्ण मानवजात या संकटांना तोंड देते. अशी जी संकटं आहेत ती त्यांनी जगासमोर मांडलेली आहेत. त्यातलं पहिलं संकट आहे ह्यूज चॅलेंजेस लाईक क्लायमेट चेंज. प्रचंड मोठी अशी आव्हानं आहेत आज मानवजातीसमोर. ह्यूज चॅलेंजेस म्हणजे प्रचंड मोठी आव्हानं. कसली ती आव्हानं? जी मानवजातीला पेलवण्यासारखी नाहीत, ज्याच्यातून कदाचित मानवजातीचा नाश होऊ शकतो. काय आहेत ही चॅलेंजेस? पहिलं चॅलेंज आहे क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल. लगेच तिथे डिक्टेट करून घ्या. क्लायमेट म्हणजे हवामान, क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल. आपण सगळेच जण हे फेस करतोय. नावडेज द डिसेंबर मंथ इज गोईंग ऑन अँड ऑल ऑफ यू रिअलाइज now it's really the climate change. What season must be today? तुम्हाला काय वाटतं सध्या कुठला सीझन असायला हवा होता? विंटर. करेक्ट, हिवाळा असायला हवा होता. पण तुम्ही बघताय ना की गेल्या महिन्यातसुद्धा आणि या महिन्यातसुद्धा क्लायमेट चेंजमुळे अचानक हेवी रेन्स पण झाले. इतके हेवी रेन्स की देर वॉज फ्लड इन सम रिजन्स. काही भागांमध्ये अक्षरशः एवढे हेवी रेन्स झाला, एवढी मुसळधार वर्षा झाली, पाऊस पडला की पुराचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर फार्मर्स आर फेसिंग मच मोर डेंजर टाईम, मच मोर डेंजर पिरियड. शेतकरी जे आहेत ते सगळ्यात मोठा म्हणता येईल की सगळ्यात मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. किंवा त्यांच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी हा खूप मोठा पिरियड आहे, डेंजरस पिरियड. की अचानक वृष्टी झाल्यामुळे, अचानक पावसाळा झाल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे शेतीचं नुकसान झालं, आंब्याच्या मोहराचं नुकसान झालं, म्हणजे पुढे जी शेती होणार आहे तिचंही नुकसान, आणि जी शेती जो शेतमाल काढून ठेवला होता तोही पावसामुळे भिजला, त्याचंही नुकसान. सो क्लायमेट चेंज. सध्या आपण बघतोय की थंडीचा सीझन असून विंटर सीझन असायला हवा होता, पण अचानक दुपारी गरम काय होतं, अचानक द क्लाउड्स गॅदर्ड इन द स्काय अँड सडनली इट इज रेनफॉल. अचानक बघता बघता पाऊस पडू लागतो, विजांचा गडगडाट होतो, कुठे विजा पडतात. दॅट इज कॉल्ड क्लायमेट चेंज. मग हे आपल्यासमोर आव्हानच आहे मानवजातीसमोर की अचानक केव्हाही पाऊस पडतो. ओव्हर पॉप्युलेशन, दॅट इज द मच मोर चॅलेंज इन फ्रंट ऑफ द ह्युमन बीइंग्स. ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे पॉप्युलेशनचा विस्फोट, लोकसंख्येचा विस्फोट. म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरची सगळ्या देशांमधली जगातली लोकसंख्या आज अक्षरशः, ज्याला पॉप्युलेशन नाही म्हणतायत, ओव्हर पॉप्युलेशन म्हणावं लागेल. म्हणजे लोकसंख्या इतकी वाढलेली आहे का त्या लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो. लाईक स्कॅर्सिटी ऑफ फूड, स्कॅर्सिटी ऑफ लँड, लाईट्स, इलेक्ट्रिसिटी, वॉटर, एव्हरीथिंग. स्कॅर्सिटी म्हणजे तुटवडा. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाचा तुटवडा, पाण्याचा तुटवडा, जमिनीचा तुटवडा, विजेचा तुटवडा, सगळ्या गोष्टी आपल्याला फेस करावं लागतं. तर पुढचं जे ह्या मानवजातीसमोर जे आव्हान आहे ते आहे ओव्हर पॉप्युलेशनचं, म्हणजे लोकसंख्या विस्फोट. तिसरं आहे जे आपण सध्या जे आपण भोगतोय जे संकट, ते म्हणजे पॅन्डेमिक. इथे दिलं आहे एपिडेमिक डिझिजेस, साथीचे आजार. आपण बघतोय की या पृथ्वीवर, या मानवजातीवर गेल्या डिसेंबरमध्ये कोविड-19 नावाच्या महामारीने हल्ला केला आहे. दॅट इज एपिडेमिक. आपण त्याला पॅन्डेमिक पण म्हणतो. एपिडेमिक डिझीज आहे तो कोविड. एपिडेमिक डिझीज म्हणजे साथीचा आजार. आज हा साथीचा आजार आहे. 100 वर्षापूर्वी प्लेग नावाची एपिडेमिक होती, ज्याच्यामध्ये अशीच माणसं पटापट उंदरांसारखी मरत होती.
असे अधूनमधून अशा कुठल्या ना कुठल्या साथीचे आजार ह्या मानवजातीवर आघात करत आहेत आणि आज आपल्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी, ही सगळी संकटं आपल्यासमोर तोंड वाचून उभी आहेत. आणि याच सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला प्रोफेसर स्टीफन हॉकिंग जे आहेत ते आपल्याला काय करतायत, जागरूक करतायत, अलार्म करतायत. पुढे वाचूया ते काय म्हणतात पहा. इन्व्हर्टेड कॉमामधलं वाक्य, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रोफेसर स्टीफन हॉकिंग असं म्हणतात की आपण आपल्या सगळ्यांकडे या आपल्या प्लॅनेटवर, ज्या प्लॅनेटवर आपण राहतो आहे, कोणता प्लॅनेट आहे आपण राहतो आहे तो प्लॅनेट, ऑल ऑफ यू नो दॅट नेम, येस, अर्थ प्लॅनेट, प्लॅनेट अर्थ. आपण ज्या पृथ्वीवर राहतो आहे त्या पृथ्वीला आपण अर्थ प्लॅनेट असं म्हणतो आहे. ते म्हणतात की आपल्या सगळ्यांना या ज्या पृथ्वीवर आपण राहतो आहे त्या प्लॅनेटला डिस्ट्रॉय करण्याची टेक्नॉलॉजी आहे. डिस्ट्रॉय करणे म्हणजे नाश करणे. या पृथ्वीचा नाश एका क्षणात घडवण्याची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आजही आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक देशाकडे आज अणुबॉम्ब आहे. हा अणुबॉम्ब जर कोणाच्या चुकीमुळे फुटला तर संपूर्ण जग काही क्षणात उद्ध्वस्त होईल. मग ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे ना पृथ्वीला डिस्ट्रॉय करण्याची. प्रोफेसर पुढे म्हणत आहेत, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह अँड हॅव नॉट येट डेव्हलप द ॲबिलिटी टू एस्केप इट. ॲबिलिटी म्हणजे क्षमता आणि एस्केप म्हणजे सुटका. आपल्या सगळ्यांकडे या पृथ्वीग्रहाचा नाश करण्याची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. पण या नाशातून स्वतःची एस्केप करण्याची, सुटका करून घेण्याची टेक्नॉलॉजी किंवा ती क्षमता अजून आपल्या हातात नाही. अजून आपण ती क्षमता मिळवलेली नाही. असंख्य संकट आहेत पृथ्वीला गिळायला, पण ह्या संकटांमधून तारण्याची, ह्याच्यातून एस्केप मिळवण्याची, ह्याच्यातून मुक्त होण्याची आपल्याकडे अजून ॲबिलिटी आलेली नाही. नाहीतर आपण एवढ्यात नाही का काढली असती लस शोधून. वर्ष उलटून गेलं तरी अजून लस निघत नाही आहे किंवा ठामपणे कोणी सांगत नाही आहे की ही लस 100% यशस्वी येईल. म्हणजे पृथ्वीचा नाश ओढवू शकतो आपण आपल्या टेक्नॉलॉजीचा, घाणेरड्या टेक्नॉलॉजीचा वापर करून. पण या नाशातून मुक्त करण्याची, एस्केप मिळवण्याची ॲबिलिटी अजूनही पृथ्वीवासियांकडे ना कुठल्या शास्त्रज्ञाकडे आहे. मग यासाठी ते आपल्याला सजग करतायत. परहॅप्स म्हणजे कदाचित, इन अ फ्यू 100 years फ्रॉम नाव वी विल हॅव बिल्ट कॉलनीज ॲमिड द स्टार्स. प्रोफेसर हॉकिंग्स म्हणतात कदाचित एक काळ असा पण येईल, कदाचित आणखी काही 100 years नंतर, काही शतकांनंतर आपण जे स्टार्स दिसत आहेत आकाशामध्ये त्या स्टार्सवर कदाचित आपण वस्ती करू. ही पण टेक्नॉलॉजी आपल्याकडे येईल का? आता आपण चंद्रावर जाऊन आलो आहोत, मंगळावर आपण आपली यानं सोडली आहेत. मग कदाचित काही शतकांनंतर असा काळ नक्कीच येईल की पृथ्वीचा कंटाळा आला, आता आपण कुठल्या तरी दुसऱ्या ग्रहावर किंवा दुसऱ्या ताऱ्यावर जाऊन राहू. आणि ती ॲबिलिटी आपल्याकडे नक्कीच येणार आहे काही शतकांनंतर. आपण कदाचित काही वर्षांनी या स्टार्सवर, या ताऱ्यांमध्ये आपल्या वसाहती करून राहू. बट राईट नाव, पण अगदी आत्ताच्या घडीला, राईट नाव म्हणजे आत्ताच्या घडीला, वी हॅव ओन्ली वन प्लॅनेट. आपल्या सर्वांकडे अजून तरी दुसरं, पृथ्वी सोडलं तर दुसरा असला कुठलाही प्लॅनेट नाही आहे की ज्याच्यावर आपण पळून जाऊ शकतो या पृथ्वीला घाबरून. आहे का सांगा? पृथ्वी जर उद्या नष्ट झाली किंवा नष्ट होणार आहे असं जर आपल्याला कळलं की उद्या पृथ्वीचा नाश आहे, तर आपण पृथ्वी सोडून दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या ग्रहावर आता या घडीला जाऊ शकतो? नाही जाऊ शकत. नाही ना जाऊ शकत. मीन्स वी हॅव ओन्ली वन प्लॅनेट टू लिव्ह. सध्या तरी या घडीला आपल्याकडे पृथ्वी सोडली तर दुसरा कुठलाही ग्रह नाही की ज्याच्यावर आपण वस्ती करू शकतो. मग सध्या आपल्या हातात काय आहे? एकच गोष्ट आहे, ती म्हणजे वी हॅव ओन्ली वन प्लॅनेट अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट दिस प्लॅनेट अर्थ.
म्हणून सध्या दुसरा प्लॅनेट आपल्यासाठी नसल्यामुळे आपल्याला पृथ्वी ह्या प्लॅनेटसाठीच सगळ्यांना एकत्र येऊन काम करायचं आहे आणि या पृथ्वी ग्रहाला वाचवायचं आहे. हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर. लंडनचा जो गार्डियन नावाचा न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमध्ये ही स्टीफन हॉकिंग्सची बातमी छापून आलेली होती. त्यांनी केलेलं हे वक्तव्य जे आहे मानवजातीला सजग करण्याचं ते छापून आलेलं होतं आणि ती बातमी इथे जशीच्या तशी आपल्या पुस्तकामध्ये छापून आलेली. नाव लेट्स मूव टू द होमवर्क. क्वेश्चन अँड आन्सर. गेस द मीनिंग ऑफ मॅनकाइंड. मी तुम्हाला पाठवणार आहे तरीसुद्धा आपण याची चर्चा करू की मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ सांगा. मॅनकाइंड मीन्स ऑल द ह्युमन बीइंग्स, संपूर्ण मानवजात. सेकंड क्वेश्चन. विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रिफर टू द अर्थ. या बातमीमध्ये अर्थचा संदर्भ सांगणारे की अर्थ या अर्थाचे आणखी दुसरे कुठले शब्द आलेले आहेत. अर्थातच प्लॅनेट शब्द आहे, वर्ल्ड असा शब्द आहे, तर हे शब्द तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिझिजेस. खाली जे 3 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत मानवजातीसमोरच्या समस्या दिल्या आहेत, या समस्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात धोकादायक किंवा सगळ्यात सिरियस गंभीर अशी कुठली त्यातली समस्या वाटते ते तुम्ही लिहायचं आणि त्याचं कारण सांगायचं. जसं की क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल. ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट किंवा वाढणारी लोकसंख्या. तिसरं आहे एपिडेमिक डिझिजेस, साथीचे आजार. यातलं सगळ्यात जास्त डेंजरस काय वाटतं. मला जर विचाराल तर मला ओव्हर पॉप्युलेशन हे जे आहे हे सगळ्यात डेंजरस वाटतं आणि त्याहीपेक्षा अधिक डेंजरस मला वाटतं क्लायमेट चेंज. कारण की दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत. ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिझीज हे आपल्या हातात आहे यापासून वाचण्याचं प्रयत्न करणे. कारण की लोकसंख्या विस्फोट जो आहे तो आपणच लोकसंख्येवर आळा ठेवून आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो लोकसंख्या. एपिडेमिक डिझिजेस पण आपण विविध प्रकारची औषधं शोधून, वॅक्सिन शोधून आपण डिझिजेसवर पण मात करू शकतो किंवा व्यायामाने किंवा आपली स्वतःची काळजी घेतली तर आपण डिझिजेसपासून पण वाचू शकतो. पण क्लायमेट चेंजपासून कसं वाचायचं. क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदल हा पूर्णतः 100% आपल्या हातात नाही, काही टक्के आपल्या हातात आहे. की आपण जे प्रदूषण करतो आहे ते प्रदूषण जर आपण थांबवलं तर क्लायमेट चेंज ह्या समस्येपासून आपण सोडवणूक करू शकतो. सो याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे की तुम्हाला सगळ्यात सिरियस जो कॅलॅमिटी आहे ती कुठली वाटते. डिस्कस धिस इन ग्रुप्स. हे तुम्हाला सांगायचं आहे ह्या 3ही समस्यांविषयी. चौथा क्वेश्चन आहे. डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्ही करू नका. चौथा जो क्वेश्चन आहे तो करू नका फक्त कारण मी आत्ता तुमच्याबरोबर नाही आहे, फक्त मी त्याच्याविषयी तुमच्याशी बोलते. एक क्वेश्चन आहे. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे की ज्यामुळे आपण ह्या पृथ्वीचा नाश क्षणात ओढवू शकतो. आहे ना आपल्याकडे ते. वी हॅव ॲटॉम बॉम्ब. वी हॅव सम viruses which can destroy the mankind. We have so many quarrels among the nations. आपल्या सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारची तंत्रज्ञान आहेत. ही भांडणं जी आहेत आपापसात राष्ट्रांमधली, या भांडणांचा शेवट कुठेतरी जाऊन युद्धांमध्ये होतो आणि त्या युद्धांच्या वेळेला वाईट अशा टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. आणि खरोखरच ही टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे आपण ह्या पृथ्वीचा नाश क्षणात घडवू शकतो. बी क्वेश्चन. वी विल हॅव बिल्ड कॉलनीज ॲमिड द स्टार्स. ॲमिड म्हणजे स्टार्समध्ये. ॲमिड द स्टार्स म्हणजे
त्या स्टार अमंग द स्टार्स असं म्हणता येईल आपल्याला. आपण काही वर्षानंतर in a few hundred years from now, yes, we have abilities that we can make colonies to live on the other planets. Right now we have only one planet. पण आत्ता या घडीला आपल्याकडे राहण्यायोग्य एकमेव प्लॅनेट आहे आणि तो म्हणजे पृथ्वी. अँड वी हॅव टू सेव्ह दी अर्थ by working together, not by quarreling, but living together, working together. चौथा प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाही आहे. पाचवा प्रश्न मात्र सोडवायचा आहे. प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम इन द गार्डियन. वाय इज इट गिवन ॲज न्यूज इन अदर पेपर्स. काय म्हटलं आहे? प्रोफेसर हॉकिंग्स यांनी गार्डियन ह्या न्यूजपेपरमध्ये काय केलेलं आहे, पृथ्वी वासियांबद्दल जी समस्या वाटते त्या समस्येबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. पण इतर न्यूजपेपरमध्ये मात्र ती बातमी न्यूज म्हणून काय केलेली आहे, आलेली आहे. असं का? कारण की इट इज गिवन इन द न्यूज टू मेक पीपल अवेअर म्हणजे जाणीव करून देणे. लोकांना जाणीव करून द्यायची आहे त्यांना, अवेअर ऑफ द डेंजरस सिच्युएशन्स ऑन दी अर्थ. कारण की सगळ्या न्यूजपेपर्सना वाटते की प्रोफेसर स्टीफन हॉकिंग्स यांनी सांगितलेली जी गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी अवेअरनेस आला पाहिजे मॅनकाइंडमध्ये, मानवजातीमध्ये किंवा पृथ्वीवर राहणाऱ्या सगळ्या मानवाने हे कळलं पाहिजे की जे आपण जे करतो ते चुकीचं आहे आणि त्याबद्दल अवेअरनेस आला पाहिजे, जागृती आली पाहिजे. यासाठी ही बातमी दिलेली आहे न्यूजपेपरमध्ये. अँड मेक द मॅनकाइंड अंडरस्टँड द इम्पेंडिंग कॅलॅमिटीज. इम्पेंडिंग कॅलॅमिटीज म्हणजे संभाव्य आपत्ती. पृथ्वीवर येणाऱ्या संभाव्य म्हणजे येऊ घातलेल्या अशा कॅलॅमिटीज म्हणजे आपत्तींविषयी ज्ञान देता यावं, त्याची जाणीव करून देता यावी संपूर्ण मानवजातीला, म्हणून या ठिकाणी काय केलेली ही बातमी न्यूज म्हणून दिलेली आहे. तर तुम्हाला हे 4 प्रश्न सोडवायचे आहेत, 1, 2, 3 and 5. आणि आता आपण जाऊया ॲक्टिव्हिटीकडे. ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला टाऊल सोडवायचं आहे, 2 minutes ऑफ ओरल वर्क. 2 minutes ऑफ ओरल वर्कमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्दांशी संबंधित रिलेटेड असे वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. पहिला वर्ड आहे न्यूज. न्यूजविषयी तुम्हाला शब्द लिहायचे. तर न्यूजविषयी संबंधित शब्द काय लिहू शकता तुम्ही, फ्रंट पेज न्यूज, स्पोर्ट्स न्यूज, ब्रेकिंग न्यूज, पीस ऑफ न्यूज असे शब्द तुम्ही घालू शकता. दुसरा शब्द आहे टी व्ही. टी व्हीमध्ये तुम्ही कार्टून्स, चॅनल्स, प्रोग्रॅम्स, सिरियल्स, रिमोट कंट्रोल ह्याचे शब्द तुम्ही वापरू शकता. रेडिओशी तुम्ही न्यूज, सॉन्ग, ब्रॉडकास्टिंग, रेडिओ स्टेशन, लोकल रेडिओ, नॅशनल रेडिओज, इंटरव्ह्यूज, सॉंग्स असे शब्द तुम्ही टाकू शकता रिलेटेड वर्ड्स. मोबाईलशी तर तुम्हाला रिलेटेड संबंधित बरेच शब्द लिहिता येतील, जसे की सेलफोन, नेटवर्क, चार्जर हे तुम्हाला शब्द त्या ठिकाणी, मोबाईल नंबर, स्मार्टफोन, मायक्रोफोन्स वगैरे शब्द तुम्हाला टाकता येतील. मेसेजेस हे शब्द तुम्हाला मोबाईलमध्ये टाकता येतील. त्यानंतर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला दिलं आहे, तर त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जी सेकंड ॲक्टिव्हिटी आहे ती करायची आहे. जी पहिली मोठी ॲक्टिव्हिटी दिली आहे त्यांनी ती काही करू नका. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, व्हॉट अदर आयटम्स डू यू फाईंड इन अ न्यूजपेपर बिसाइड्स न्यूज. न्यूज व्यतिरिक्त, या प्रश्नाचा अर्थ आहे की न्यूजपेपरमध्ये न्यूज व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या गोष्टी दिसतात, तर तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. फोटोग्राफ्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स, आणखी काय तुम्हाला त्या ठिकाणी स्टोरीज असतात, इन्फॉर्मेटिव्ह न्यूज असतात, स्पोर्ट्स न्यूज असतात, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता आपण बोलूया न्यूज नंबर डी. दिस इज अ न्यूज अबाउट फ्रॉड which is conducting by a
भोंदू बाबा, मिरी बाबा. सो लेट्स रीड द न्यूज. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट. या एलिमेंटचा अर्थ आहे, एलिमेंट म्हणजे आजार, डिझिजेस, आणि क्विक क्युअर म्हणजे जलद उपाय, शीघ्र होणारे उपाय. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स म्हणजे सर्व आजारांवर जलद उपाय, जलद उपाय. स्टाफ रिपोर्टर, आमच्या मुख्य वार्ताहराकडून. कवठे गावातली ही बातमी आहे. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी अवर टू रालेवाडी, अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. दे वेट in a long winding queues in the hot sun to get a special powder from Miri Baba, who claims that it cures all sort of diseases. According to him, he has developed this powder from a special herb in the Himalayas. Unwilling to give the exact name and the source of the herb, he only says that it was revealed to him. He offers it at rupees 25 a packet. Each packet is specially blessed by him. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with this powder. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few days. सर्व आजारांवर शीघ्र उपाय, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. हंड्रेड्स ऑफ पीपल म्हणजे शेकडो लोक. फ्लॉक म्हणजे झुंडीच्या झुंडी करून जाणे, जमावाने जाणे. तुम्हाला फ्लॉक ऑफ गीज शब्द माहीत असेल. फ्लॉक ऑफ गीज म्हणजे गीजचा थवा, कर्कोच्यांचा थवा. इथे फ्लॉक ऑफ पीपल आहे. फ्लॉक ऑफ पीपल म्हणजे लोकांचा थवा म्हणण्याऐवजी जमावाने लोक चालली आहेत, शेकडोंच्या संख्येने लोक चालली आहेत. कुठे? रालेवाडीला. रालेवाडी इज अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. सेटलमेंट म्हणजे वस्ती. राळेवाडी ही आंबेगाव तालुक्यातली किंवा आंबेगावच्या जवळच असणारी एक छोटीशी अशी वसाहत आहे, एक वस्ती आहे. सेटलमेंट मीन्स अ कॉलनी वेअर पीपल लिव्ह, स्मॉल कॉलनी असं म्हणता येईल आपल्याला. हे लोक का चाललेत तिथे? कारण बघूया. दे वेट इन लॉंग वाइंडिंग क्यूज इन द हॉट सन. हे लोक अक्षरशः रखरखीत उन्हात, हॉट सन म्हणजे रखरखीत ऊन, उन्हामध्ये लॉंग वाइंडिंग क्यूजमध्ये उभे असतात. लांबच लांब रांगा लावून उभे असतात. का बरं? एवढे लोक एकदम जाणार तर रांग लावावीच लागणार. का बरं? टू गेट अ स्पेशल पावडर फ्रॉम मिरी बाबा. मिरी बाबा नावाचा कोणीतरी एक भोंदू बाबा आहे जो एक स्पेशल पावडर देतोय लोकांना. हू क्लेम्स, आणि तो मिरी बाबा जो आहे तो असा क्लेम करतो म्हणजे दावा करतोय किंवा ठामपणे सांगणे एखादी गोष्ट किंवा स्वतःच्या बोलण्यावर दावा करणे. की काय दावा करतोय? तो क्लेम करतोय दॅट इट क्युअर्स ऑल सॉर्ट ऑफ डिझिजेस. त्याने त्या पावडरविषयी असा क्लेम केला आहे, दावा केला आहे की ही जी पावडर मी देतोय ती सर्व डिझिजेसना अगदी काही वेळात बरं करतो, ही पावडर बरी करते. अकॉर्डिंग टू हिम, आणि त्या भोंदूबाबाच्या म्हणण्यानुसार, मिरी बाबाच्या म्हणण्यानुसार, अकॉर्डिंग म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार, ही हॅज डेव्हलप्ड धिस पावडर फ्रॉम द स्पेशल हर्ब इन द हिमालयाज. आणि तो भोंदूबाबा, मिरी बाबा सांगतोय की हिमालयातील एका स्पेशल हर्ब म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हर्ब म्हणजे वनस्पती, औषधी वनस्पती. तर हिमालयातील एका स्पेशल अशा औषधी हर्बपासून, औषधी वनस्पतीपासून त्याने ही पावडर जी आहे ती डेव्हलप केली आहे, त्याने ही पावडर बनवलेली आहे. अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम. जेव्हा त्या मिरी बाबाला त्या हर्बचं नाव विचारलं, हिमालयातली बाबा कोणती हर्ब तू वापरतोस या पावडरसाठी, तर ही वॉज अनविलिंग टू से द नेम ऑफ दॅट हर्ब. तर त्याला, त्या मिरी बाबाला त्या हर्बचं नाव सांगणं आवडलं नाही किंवा त्याने नाव सांगितलंच नाही, इच्छा नाही त्याला. अनविलिंग म्हणजे इच्छा नाही. तो कोणालाही त्या हर्बचं, स्पेशल हर्बचं नाव सांगत नाही. म्हणजे किती खरं असेल बघा तुम्हीच. अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम अँड द सोर्स ऑफ द हर्ब, ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हील्ड टू हिम. तो त्या
हर्बचं, त्या स्पेशल हर्बचं ना नाव सांगत ना त्याचा सोर्स सांगत. सोर्स म्हणजे उगमस्थान, म्हणजे हिमालयामध्ये नेमकं कुठल्या जागी मिळते आहे, सोर्स काय आहे त्या हर्बचा, म्हणजे त्याचं उगमस्थान कुठे आहे हिमालयातलं, नेमकं एक्झॅक्ट जागा कुठली, तर हे सांगायला सुद्धा तो नकार देतो आहे. तो फक्त एवढंच सांगतो आहे की इट वॉज रिव्हील्ड टू हिम. रिव्हील्ड म्हणजे तो सांगतो की ती जी वनस्पती आहे ती फक्त त्याच्या समोरच प्रकट होते. बघा, बसेल का विश्वास? जे अंधश्रद्धाळू आहेत त्यांचा विश्वास बसेल, आणि जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघतात त्यांचा विश्वास बसणार नाही. सो ही ऑफर्स इट ॲट ₹25 पर पॅकेट. प्रत्येक पॅकेटला 25 रुपये त्याने ठेवलेले आहेत, म्हणजे पॅकेट फ्रीने देते तो, तर 25 रुपयाने एक पॅकेट त्या पावडरचं. इच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम. आणि त्याचं असंही म्हणणं आहे की त्या प्रत्येक पाकिटाला त्याचे स्पेशल असे आशीर्वाद लाभलेले आहेत. म्हणजे ती दुसऱ्या कोणी जर दिली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मी देतोय तर माझे ब्लेसिंग्स त्या पाकिटात मी टाकलेले आहेत, म्हणजे माझे आशीर्वाद मी त्या पाकिटाला दिलेले. सम ऑफ हिज फॉलोअर्स, फॉलोअर्सचा अर्थ नाही त्याचे शिष्य, त्याचे अनुयायी. फॉलोअर्स मीन्स हिज सपोर्टर. जे फॉलोअर मीन्स द पीपल हू सपोर्ट द थिंग्स. त्याचे जे काही अनुयायी आहेत ते तर असा क्लेम करतात, असा दावा करतात दॅट दे हॅव सीन मेनी क्युअरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ दिस पावडर. ते त्याचे शिष्य तर असंही सांगतात की या पावडरमुळे त्यांचे बरेच शिष्य त्या शिष्याने अनेकांना हजारो लोकांना बरं होताना पाहिलं आहे. हावेवर डॉक्टर कर्णिक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल, तरीसुद्धा डॉक्टर कर्णिक सरकारी इस्पितळातले डॉक्टर कर्णिक नावाचे जे डॉक्टर आहेत ते मात्र असं म्हणत आहेत की द नंबर ऑफ पेशंट्स इन हिज हॉस्पिटल हॅज इनफॅक्ट इन्क्रीज्ड म्हणजे वाढत आहेत नावडेज फ्रॉम लास्ट फ्यू वीक्स. ते तर सांगतात की गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांच्या सरकारी इस्पितळामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटची संख्या अचानक वाढू लागलेली आहे. लक्षात आलं पेशंटची संख्या कशी वाढते? हे तेच आहेत जे मिरीबाबाकडे लाईन लावून पावडर घेऊन येतात आणि डॉक्टरकडे जात नाही, आणि ती पावडर खाऊन पुन्हा आजारी पडतात आणि मग कुठे जातात? सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातात. तो सिव्हिल हॉस्पिटलमधली संख्या वाढते. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ही बातमी कशी आहे. दिस इज न्यूज अबाउट फ्रॉड. आता आपण क्वेश्चन्सकडे बोलूया, कारण तुम्हाला ह्या बातमीचं सुद्धा मराठी ट्रान्सलेशन लिहून त्याच्या खालचे जे 1 to 5 क्वेश्चन्स आहेत ते करायचे आहेत. 1 ते 5 प्रश्न करायचे आहेत. 6वा प्रश्न ट्रान्सलेशनचा आहे जो तुम्ही आधीच करणार, त्यामुळे तो करायची परत गरज नाही. गेस द मिनिंग ऑफ फ्लॉक अँड फॉलोअर्स. फ्लॉक आणि फॉलोअर्सचा अर्थ सांगायचा. फ्लॉक मीन्स टुगेदर इन लार्ज नंबर. फॉलोअर्स मीन्स सपोर्टर्स, अनुयायी, शिष्य. वाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग. हेडिंगमध्ये क्वेश्चन मार्क का दिलेलं आहे? हेडिंगमध्ये बघा क्वेश्चन मार्क दिले. का बरं दिलं आहे? बिकॉज ज्या रिपोर्टरने ही न्यूज दिलेली आहे, द रिपोर्टर हिमसेल्फ इज डाऊटफुल अबाउट दिस न्यूज. दॅट इज दिस न्यूज इज रिअल, रिलायबल ऑर अनरिलायबल. तो स्वतःच डाऊटफुल आहे की या बातमीवर विश्वास ठेवावा का न ठेवावा, म्हणून त्या ठिकाणी त्याने क्वेश्चन मार्क दिले. थर्ड क्वेश्चन, विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल अँड विच पार्ट मे नॉट बी रिलायबल. हाऊ डू वी लर्न दॅट. या बातमीतला कुठला भाग जो आहे तो रिलायबल वाटतो आणि या बातमीतला कुठला भाग अनरिलायबल वाटतो. जसं की आपल्याला सांगता येईल की शेकडोंच्या जमावाने लोक त्या ठिकाणी चालले आहेत. ही बातमी रिलायबल असू शकते कारण डोळ्यांना दिसते ती, बरोबर की नाही. पण तो जो भाग आहे बातमीचा तो रिलायबल म्हणून तुम्ही लिहू शकता. परंतु अनरिलायबल, नॉट रिलायबल असा भाग कुठला वाटतो की जेव्हा मिरीबाबा सांगतो की दिस पावडर क्युअर्स ऑल सॉर्ट ऑफ डिझिजेस, दिस पार्ट ऑफ द न्यूज इज अनरिलायबल. जेव्हा तो सांगतो की सगळ्या प्रकारच्या रोगांना ही पावडर बरी करते, हा जो भाग आहे बातमीचा तो कसा वाटतो आपल्याला? अनरिलायबल वाटतो, म्हणजे विश्वसनीय वाटत नाही, अविश्वसनीय वाटतो. मग ते आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. फोर्थ क्वेश्चन, विल मिरीबाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक दिस न्यूज. मिरीबाबा आणि त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना ही न्यूज आवडली असेल का? नाही, कदापि नाही. त्यांना आवडेल का? कोणीतरी त्यांची बदनामी करते पेपरमधून, नाही आवडणार. त्यांना ही बातमी आवडणं शक्य नाही. दे विल नॉट लाईक दिस न्यूज बिकॉज दिस न्यूज could raise some questions and doubts among the people
and they might protest or and oppose this news. So Miri Baba and his followers will not like this news. Why? What should you do when you fall ill? तुम्ही जेव्हा आजारी पडाल तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, काय कराल असं विचारलं आहे. If I fall ill, I will go straight to the doctor and I will take medicine. I will not go to Miri Baba. तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे. तर 6वा प्रश्न तुम्हाला करायचा नाही आहे. त्याच्या खाली तुम्हाला इंग्लिश वर्कशॉप दिले आहे बघा, की ह्या 4ही ABCD ज्या न्यूज आहेत या प्रत्येक न्यूज बघायच्या आणि ह्या न्यूजपैकी ए न्यूज जी आहे, ABCD असं खाली लिहिलं बघा. ए न्यूज जी तुम्ही वाचली होती, आठवतं तुम्हाला कुठली न्यूज होती परीक्षेबाबतची? तर ही न्यूज गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे ते तुम्ही ह्या कॉलममध्ये लिहायचं. मग ही न्यूज रिलायबल आहे का अनरिलायबल आहे, विश्वसनीय आहे का अविश्वसनीय वाटते, विश्वास ठेवण्याजोगी का अविश्वसनीय, तर ते लिहायचं. हे ए न्यूजविषयीचं आहे. त्यानंतर इंटरेस्टिंग वाटते का अनइंटरेस्टिंग वाटते का बोरिंग वाटते, मग तो शब्द तिथे लिहायचा. इतर काही तुम्हाला तुमचं भाष्य करायचं असेल तर अदर्समध्ये टाकायचं. आता असं बी न्यूजविषयी लिहायचं, सी न्यूजविषयी लिहायचं. बी न्यूज जी रितिकाबद्दल होती तिच्याबद्दल, की ती गुड न्यूज वाटते का बॅड न्यूज वाटते, रितिका रिटायरमेंट घेते आहे. त्यानंतर ती बातमी रिलायबल आहे, विश्वसनीय आहे का अनरिलायबल म्हणजे अविश्वसनीय वाटते, बोरिंग वाटते, इंटरेस्टिंग वाटते का अनइंटरेस्टिंग वाटते, ते लिहायचं. सी न्यूज जी आहे ती आपण पाहिली की स्टीफन हॉकिंग्सनी सांगितलेल्या वक्तव्याची बातमी. मग ती गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे, त्यांनी दिलेली जी सूचना आहे, मानवजातीला धोक्याची सूचना दिली, गुड न्यूज वाटते का बॅड न्यूज वाटते, ते लिहायचं. ती विश्वसनीय वाटते का अविश्वसनीय, रिलायबल का अनरिलायबल, ते लिहायचं आहे. आणि थर्ड डीमध्ये मिरी बाबाची आत्ता वाचलेली आपली न्यूज. तर ही न्यूज जी आहे ही तुम्हाला कशी वाटते, ही न्यूज तुम्हाला गुड न्यूज वाटते का बॅड न्यूज वाटते, ते तुम्ही या कॉलममध्ये लिहायचं. रिलायबल वाटते का अनरिलायबल वाटते, तो शब्द फक्त तिथे तुम्हाला लिहायचं आहे. ही बातमी तुम्हाला कशी वाटली वाचताना, इंटरेस्टिंग वाटली, बोरिंग वाटली का अनइंटरेस्टिंग वाटली, तुम्हाला तो शब्द फक्त त्या प्रत्येक बातमीविषयीचा खाली लिहायचा आहे. तर हा एवढा अभ्यास आज आपल्याला पूर्ण करून पाठवायचा आहे. आजचा अभ्यास आजच पाठवा. अगदीच उशिरात उशीर म्हणजे उद्या सकाळी 11:30 हा जो अभ्यास आहे तो तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला अभ्यास परत एकदा मी रिपीट करते. न्यूज सी आणि डी तुम्हाला पाठवायचे. दोन्ही न्यूजचं ट्रान्सलेशन करायचं आहे, दोन्ही न्यूजचे क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत. सी या न्यूजचे 1 2 3 4 1 2 3 5 हे क्वेश्चन्स करायचे आहेत. टाऊ हा जो छोटा निळ्या रंगाचा कॉलम आहे तो अभ्यास करायचा आहे. ॲक्टिव्हिटीमधला क्वेश्चन नंबर 2 करायचं आहे. आणि डी न्यूजमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे, वरचं 1 to 5 क्वेश्चन्स करायचे आहेत आणि इंग्लिश वर्कशॉपमध्ये खालचं टेबल पूर्ण करायचं आहे. आणि हे एवढं सगळं करून तुम्हाला पूर्ण अभ्यास झाल्यानंतरच तुमच्या नावासहित काय करायचं आहे हा अभ्यास पाठवायचा. आणि बाळांनो, आज तुमचे 2 तास पुढचा पण तास तुमचा होणार आहे. तर तुम्ही जे अभ्यास पाठवता त्या अभ्यासाच्या खाली तुमच्या नावासोबत तो अभ्यास कुठल्या सब्जेक्टचा आहे, म्हणजे इंग्लिशचं माझा पाठवायचं असाल तर खाली असं डिटेक्ट करा की सॉरी खाली असं डिक्टेट करा की इंग्लिश होमवर्क. म्हणजे काय होईल की मला तो अभ्यास ओपन करून बघता येईल. नाहीतर काय होतं की आम्हाला सगळेच डाउनलोड करावे लागतात अभ्यास आणि मग त्यातला माझा इंग्लिशचा अभ्यास कुठला हे मला शोधावं लागतं आणि मग मोबाईलमध्ये खूपच फोटोग्राफ्सची गर्दी होते. सो प्लीज राईट डाऊन your name and dictate it that whether it is English homework. So till then, goodbye and take care.